राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहे। एका वर्षात 2787 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत। यवतमाळ पाठोपाठ बुलढाण्यात आत्महत्येचे सत्र वाढत आहे। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। मात्र आता ती आश्वासने फोल ठरली आहे। शेतमालाचे भाव पडले असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। या पत्र परिषदेला माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंगरे, अशोक घारपळकर, जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, बाबासाहेब गाडे पाटील, भास्कर पदागळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। विदर्भात माझ्यासह सिंगरे यांच्यावर पक्षाने निरीक्षक पदाची जबाबदारी दिली आहे। पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भाचा दौरा आम्ही आटोपलाय। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले, मात्र अवघ्या 4 महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच नव्हे तर महाविकास आघाडीच्या 50च्या आत जागा आल्यात। राज्याच्या स्थापनेपासून कधीही असा निकाल आला नाही। महाराष्ट्र व हरियाणा या 2 राज्याच्या निकालाची देशात चर्चा झाली। डुप्लिकेट ईव्हीएम, डुप्लिकेट मतदार याद्या, ईपिक कार्ड आणि विजय सुद्धा सत्ताधाऱ्यांचा डुप्लिकेट असा प्रहार देशमुखांनी यावेळी केला। देशमुख पुढे म्हणाले की राज्यात भाजप व मित्र पक्षाचे सरकार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहे। वर्षभरात 2787 आत्महत्या झाल्यात। यवतमाळ हे सर्वाधिक आत्महत्येचा जिल्हा आहे। त्या पाठोपाठ अमरावती व बुलढाणाही शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे। राज्य पुरस्कार प्राप्त बुलढाण्यातील शेतकरी कैलास नागरे याने आत्महत्या केली। कापसाला आमच्या सरकारमध्ये 12,500 प्रति क्विंटल भाव होता। सोयाबीनला 7,000 भाव मिळायचा। अलीकडे या सरकारने सीसीआयची कापूस खरेदी गुंडाळली आहे। शेतकरी अडचणीत आलाय। देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीदरम्यान प्रत्येक प्रचार सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा घोषणा केल्यात, मात्र मुख्यमंत्री आज त्यावर बोलत नाहीत। लाडक्या बहिणीला 2100 रुपये दरमहा देऊ असे सांगितले होते। मुळात सरकारी पैशाने मत खरेदी करण्याचा हा फंडा या योजनेच्या रूपाने फडणवीसांनी वापरल्याचा आरोपही देशमुखांनी यावेळी केला। आज राज्यातील बहिणी 2100 रुपयांची प्रतीक्षा करीत आहेत। दुसरीकडे राज्यातील 50 लाख लाडक्या बहिणींची नावे अपात्र केली आहेत। तूर खरेदीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात तांडणी व हमालीचे शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात। एकंदरीत ही स्थिती असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे। दिवसाढवळ्या खून होत आहेत। 4 दिवसात 4 खून झालेत। पोलिसांवर हल्ले वाढत आहेत। 7 मार्च रोजी चंद्रपुरातील पोलीस कर्मचारी प्रवीण चव्हाणकर हल्ला झाल्याने तो मृत्युमुखी पडल्याचा आरोपही माजी गृहराज्यमंत्री देशमुखांनी यावेळी केलाय। असं आहे की आतापर्यंत महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून जेवढ्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या असतील त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे निकाल लागले नाही, तशा प्रकारचे निकाल या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागले। लोकसभेमध्ये अतिशय चांगले निकाल लागले असताना 4 महिन्यात असे विधानसभेचे निकाल कसे काय लागले, काय लागले आणि कशामुळे लागले याची चर्चा महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा झाली। आपल्या महाराष्ट्राच्या चर्चेबरोबर हरियाणाच्या राज्याचे सुद्धा ज्या पद्धतीचे निकाल आहेत त्याची चर्चा झाली। देशाच्या स्तरावर याची चर्चा झाली की अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कसे निकाल लागू शकतात। अनेक बाबी त्याच्यामध्ये पुढे आल्या, अनेक बाबीवर त्याची सविस्तर अशी चर्चा झाली। त्याचा सविस्तर उल्लेख करणार नाही, पण त्याच्यामध्ये ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, जे मतदार ओळखपत्र राहतं ज्याला ईपिक कार्ड म्हणतात, त्याचा युनिक नंबर राहतो, प्रत्येकाचा नंबर युनिक नंबर अलग अलग राहतो। त्या मतदार ओळखपत्र सुद्धा डुप्लिकेट आणि त्याच्यामुळे विजय सुद्धा डुप्लिकेट। अशा पद्धतीनं थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यात आणि त्याचे निकाल समोर आले। त्या प्रमाणात शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूवर ज्या पद्धतीनं कर लागतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। त्याच्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी विधानसभेची आता निवडणूक झाली त्यावेळेस आता जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस
यांनी त्यावेळेस अनेक मतदारसंघामध्ये जाऊन आश्वासन दिलं होतं उमेदवाराच्या प्रचाराच्या वेळेस की आमचं सरकार आमच्या या उमेदवाराला निवडून द्या आणि आमचं सरकार आलं की आम्ही सरकार आल्यानंतर लगेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्यांचा 7/12 कोरा करू, अशा पद्धतीचं आश्वासन जाहीररित्या अनेक उमेदवाराच्या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. पण आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना दरवेळेस विचारतो की तुम्ही ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं 7/12 कोरा करण्याचं, त्याचं काय झालं? तर त्याच्यावर त्यानं आता मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, सरकारतर्फे कोणी बोलायला तयार नाही. अजितदादा पवार तर म्हणतात मी असं काही बोललोच नाही, पण शेवटी मुख्यमंत्र्यांनी बोलले होते, त्याच्यामुळे जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्याचबरोबर लाडली बहीण योजना, आपल्याला माहीत आहे लाडली बहीण योजनेच्या बाबतीत सरकारी पैशातनं मतं विकत घेण्याचा हा प्रकार आहे. सरकारी तिजोरीतले पैसे खर्च करून आमच्या लाडल्या बहिणीची मतं घेण्यात आले, त्याच्यामुळे सरकार इथे येण्यासाठी त्यांना मदत झाली. आता तुमच्या निवडणुकीच्या वेळेस जी आश्वासन दिली होती की 2100 रुपये आम्ही त्या लाडल्या बहिणीला देऊ, आता लाडल्या बहिणी वाट पाहत आहेत आमच्या की 2100 रुपये केव्हा देऊ, आपण एवढी मदत केली आहे, सरकार आलं, सरकार आपल्यामुळे आलं ना, लाडल्या बहिणी वाट पाहत आहेत 2100 रुपये. तेव्हा 2100 रुपये केव्हा मिळतील? पण हे 2100 रुपये तर सोडा, जवळजवळ नवीन निकष लावून जवळजवळ 50 लाख लाडल्या बहिणीची नावं त्यानं महाराष्ट्रातून कमी करण्यात आली. म्हणजे ज्या 50 लाख बहिणीचा तुम्ही निवडणुकीमध्ये त्यांना पैसे देऊन त्यांची मतं विकत घेतली, तुमचं सरकार आलं, आता सरकार आल्यानंतर तुम्ही त्याच 50 लाख लाडल्या बहिणीला काहीतरी नवीन नियम लावून नवीन निकष लावून त्यांना बाद करता, ही सुद्धा अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. एक गोष्टी मला सांगायची